टिळकनगर बालविद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट. सब्जेक्ट इंग्लिश बालभारती. Unit 4. Topic Bicycle. Page number 3940. So student, in previous video we already learned about the lesson bicycle. Now today we are going to see the things which are given on page number 40. So let's start. So student, write down this homework in your English notebook. आधी आपण काही हार्ड वर्ड्स या धड्यावरचे लिहिणार आहोत. हार्ड वर्ड्स म्हणजेच कठीण शब्द. फर्स्ट आहे बायसिकल म्हणजेच सायकल. सेकंड आहे राईड्स म्हणजेच सवारी. थर्ड आहे थिंक म्हणजेच विचार करा. फोर्थ आहे फील्स म्हणजेच वाटते. फिफ्थ आहे सॅड म्हणजे दुःखी. सिक्स्थ आहे ॲंग्री म्हणजेच राग. सेवन्थ आहे ग्रॅब्स म्हणजेच पकडतो. एट्थ आहे वॉन्ट म्हणजेच पाहिजे. नाईन्थ आहे फिनिश म्हणजेच समाप्त. 10th आहे अपसेट म्हणजेच नाराज. सेकंड आहे आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजेच खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हे क्वेश्चन्स तुम्हाला पेज नंबर 40वरती दिसतील. हे आपण सॉल्व करणार आहोत. ए आहे हू इज ऑन दी बायसिकल म्हणजेच सायकलवर कोण आहे. तर आन्सर आहे कोण होतं सायकलवरती. तर आन्सर आहे राज. राज इज ऑन दी बायसिकल म्हणजेच राज सायकलवर आहे. व्हॉट डज राज ग्रॅब बॅक म्हणजेच राजने परत एकदा काय बळकावले किंवा तो परत एकदा काय पकडतो. आन्सर आहे बायसिकल. तो परत एकदा सायकल मिळवतो ना. आन्सर आहे राज ग्रॅब्स दी बायसिकल बॅक. सी आहे व्हॉट डू राज अँड वरद वॉन्ट म्हणजे राजला आणि वरदला काय पाहिजेत. आन्सर आहे राज अँड वरद बोथ वॉन्ट दी बायसिकल म्हणजेच राज आणि वरद दोघांनाही सायकल पाहिजे. हाऊ मेनी राऊंड्स डू राज अँड वरद हॅव म्हणजेच राज आणि वरद हे किती राऊंड्स घेतात. तर आन्सर आहे राज अँड वरद बोथ हॅव 3 राऊंड्स म्हणजे ते राज आणि वरद दोघंही 3 राऊंड्स घेतात. थर्ड क्वेश्चन आहे हाऊ डू यू फील म्हणजेच तुम्हाला काय वाटते. ड्रॉ अँड राईट म्हणजे ते ड्रॉ करा आणि लिहा. इथे साईडला तुम्हाला 2 स्माइली दिल्या आहेत. एक आहे हॅप्पीवाली स्माईल आणि एक आहे सॅडवाली स्माईल. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ती गोष्ट करून हॅप्पी होणार आहात तिथे ही हॅप्पीवाली साईन लिहायची आहे. त्याच्यापुढे लिहायचं आहे की तुम्ही हॅप्पी आहात. आणि त्यानंतर जर जिथे जिथे तुम्हाला सॅड वाटतं तिथे ही स्माइली लिहायची आणि त्याच्यापुढे लिहायचं आहे सॅड असं. ते फर्स्ट तुम्हाला करून दाखवलं आहे. व्हेन यू गेट अ चॉकलेट म्हणजे जेव्हा तुम्हाला चॉकलेट मिळते तेव्हा तुम्ही काय होता. खुश होता की दुःखी होता. तर खुश होता. त्यामुळे इथे कोणती स्माइली आहे तर ही हॅप्पीवाली आणि त्याच्यासमोर काय लिहायचं आहे HAPPY हॅप्पी. अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे स्माइली द्यायची आणि तिथे आन्सर लिहायचं. पुढे HAPPY हॅप्पी होणार. बी आहे व्हेन यू शेअर युअर थिंग्स म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या वस्तू शेअर करता. तुम्हाला कसे वाटते त्या गोष्टी दुसऱ्यांना देऊन. तर तुम्ही हॅप्पी होता ना. मग इथे हॅप्पीवाली स्माइली द्यायची आणि पुढे लिहायचं HAPPY हॅप्पी. व्हेन यू हेल्प युअर फ्रेंड म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राची मदत करता तेव्हा तुम्हाला कसं वाटते मदत करून. छान वाटते ना. हॅप्पी होता तुम्ही. मग इथे परत एकदा हॅप्पीची स्माइली लिहायची आहे. त्यापुढे लिहायचं आहे HAPPY हॅप्पी.
डी आहे वेन यू लूज युअर पेन्सिल. जेव्हा तुम्ही तुमची पेन्सिल हरवता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही खुश होता की तुम्हाला वाईट वाटतं, दुःखी होता? तुम्हाला वाईट वाटतं ना, दुःखी होता. तर त्याच्यापुढे कसं लिहायचं आहे, कोणती स्माईल द्यायची आहे? ही वाली, सॅडवाली. त्याच्यापुढे लिहायचं आहे SAD, सॅड.